गणित शिकायचं म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांना आजही धडकी भरते. परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधील बदनापूर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेनं यावर अनोखा उपाय शोधून काढला आहे. शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी शोधून काढलेल्या या भागाकार प्रयोगाची जागतिक स्तरावर देखील दखल घेतली जात आहे. गणिताचं शिक्षण विद्यार्थ्यांना बऱ्याचदा अवघड वाटतं. गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी हे समजावून घेणं अनेकदा आव्हानात्मक असतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या कदमापूरच्या जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी मात्र अनोख्या पद्धतीनं इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना केवळ 10 ते 15 सेकंदामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ही स्वतःच पडताळणी करण्याचं कौशल्य शिकवलं आहे. पूर्वीच्या पारंपरिक पडताळणीवर अवलंबून न राहता सोप्या आणि झटपट तंत्रामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित शिक्षण सुकर झालेलं दिसतंय. विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, संख्या ज्ञान याचं ज्ञान मिळावे आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी ते आनंदाने करावे यासाठी एक आम्ही उपक्रम राबविलेला आहे, तो म्हणजे बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज ही संगणकामध्ये वापरली जाते. 0 आणि 1 या दोनच अंकाचा यामध्ये वापर केला जातो. परंतु विद्यार्थी बोटावर कोणतीही जर संख्या असली तर ती दाखवतात. त्यामुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी बेरीज जी क्षमता आहे, बेरीज करण्याची क्षमता ती त्यांची वाढीस लागलेली आहे. ही शिक्षण पद्धती ऑनलाईन पद्धतीनं प्रसारित करण्यात आल्यानं ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे. ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 100 पर्यंतच्या संख्याचं ज्ञान आहे, ते विद्यार्थीही अतिशय सहज पद्धतीनं आता भागाकार करू शकत आहेत. गणिताप्रमाणेच शाळेमध्ये जर्मन भाषेचं सुद्धा शिक्षण सुरू करण्यात आल्यानं परदेशी भाषेचं ज्ञानही विद्यार्थी आवडीनं घेत आहेत. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमापूर या शाळेमध्ये आमचे सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक हे कृतिशील शिक्षक आहेत. प्रत्येक वेळेस नवनवीन उपक्रम करून आमच्या शाळेचा दर्जा हे शिक्षक वाढवण्याचाच प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे विदेशी भाषेचं ज्ञान असेल, जर्मन भाषा असेल, त्यानंतर बचत बँकेचा विषय असेल आणि ISO मानांकन मिळालेली आमची शाळा आहे. शाळेमध्ये बुद्धिबळ प्रशिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, स्वच्छता शिक्षण असे उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहेत. कौशल्य ज्ञान वाढीसाठी डिजिटल बचत बँक कौशल्य विकास योजनाही सुरू करण्यात आली आहे. जवळजवळ 150 विद्यार्थ्यांनी या बाल बँकेमध्ये बचत खातं उघडलंय आणि घरी खाऊ करता मिळणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग सुद्धा केला आहे. विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी घरी पैसे न मागता या डिजिटल बँकेमधूनच त्यांची सोय करण्यात येते. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून डिजिटल बचत बँक चालू केलेली आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे देतात. खाऊसाठी पैसे दिल्यानंतर मुलं त्याचा गैरवापर न करता शाळेतील डिजिटल बचत बँकेमध्ये जमा करतात. जमा केल्यानंतर त्यांना शालेयोपयोगी जे काही साहित्य लागते, त्या शालेयोपयोगी साहित्यासाठी बँकेमध्ये जाऊन विड्रॉल करतात किंवा पैसे काढतात. पैसे काढल्यानंतर मला आणि प्रत्येक पालकाला मोबाईलवरती मेसेज येतो. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांबद्दलची सगळी माहिती शाळेमधूनच मिळत असल्यानं विद्यार्थी बालवयातच डिजिटल साक्षर बनतो, ही बाब खूप महत्त्वाची आहे. मी आचल मधुकर चिमनकार आणि माझी मैत्रीण यशस्वी आम्ही दोघीच हा बँकेचा व्यवहार पूर्णपणे सांभाळतो. बँक डिजिटल असल्याने कोणाच्या खात्यात किती पैसे आहेत आणि खातेदाराचे नाव सेकंदात शोधण्यासाठी आम्हाला डिजिटल बँकमुळे मदत होत आहे. अगदी कमी श्रमात आणि अचूक व्यवहार आम्ही पार पाडत आहोत. बँक डिजिटल असल्याने कमी श्रम, अचूकता आणि विश्वासार्हता पडली आहे. शाळेतील 4थ्या वर्गातील विद्यार्थी बायनरी कोड वापरून अगदी सहज पद्धतीनं गणितं सोडवतात. चला मैत्री करू या ऑनलाईन उपक्रमामुळे, या माध्यमातून परदेशातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळे जागतिक स्तरावर या उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. त्यांनी या जर्मन भाषेच्या माध्यमातून त्या देशाशी संवाद सुद्धा साधलेला आहे आणि या ठिकाणाहून ग्लोबलायझेशनच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील जे शिक्षण तज्ज्ञ आहेत किंवा शिक्षक आहेत यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे. 21व्या शतकात जगण्यासाठी आधुनिक गणितीय मॉडेलिंग पद्धती आदर्श समजली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठोकरे, बुलढाणा. राज्याच्या